नर्सिसेट पार्क दिग्रस श्रीराम आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजला लागून सरकार मान्य लेआउट मोजकेच प्लॉट शिल्लक स्पॉटवर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र 21,000 रुपये 11 महिन्याची दीर्घ मुदत सर्व सोयी सुविधा उपलब्ध प्लॉट बुकिंग करिता संपर्क शैलेश पीर मोबाईल क्रमांक 9284555138 धनंजय सावटे 9359708991 दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रसच्या विद्यार्थिनीच्या छेड प्रकरणातील आरोपीवर ॲट्रॉसिटी दाखल करा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी। तहसीलदार व पोलीस निरीक्षक दिग्रस यांना दिले निवेदन। दिनांक 7 जुलै रोजी दिग्रस शहरातील विद्यार्थिनीच्या छेड प्रकरणातील आरोपी समीर जमीर मोहनावाले याला पोलिसांनी काल दिनांक 8 जुलै रोजी अटक केली। अटक केलेल्या आरोपीवर ॲट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा दिग्रस तालुक्याच्या वतीने तहसीलदार दिग्रस व पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा यांच्याकडे केली आहे। निवेदनावर बेटी कन्नाके, भीमराव खारोडे, पुरुषोत्तम कुडवे, किशोर कोचडे, गजानन सुकळकर, संतोष सातपुते, व्ही तुमराम, सुनील पारदी, दिलीप पारदी, महादेव कराळे, गजानन पंधरे, श्रावण पारदी, विनोद नाटकर, गोपाल पारदी, प्रजय वसंत चौधरी, अंकित तोडासाम, आलोक तायडे, गजानन मोरे, महंत मनोज महाराज राठोड, अनिल भरारे इत्यादींच्या सह्या आहेत। 9 जुलै 2026 रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तथा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी 7 तारखेला दिग्रस शहरामध्ये आदिवासी समाजाच्या मुलीसोबत झालेली छेडखाड या छेडखानी संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दिग्रस तहसीलदार साहेब यांच्या मार्फत या ठिकाणी निवेदन देण्यात आले। 7 तारखेला शाळेमधून घरी जात असताना अल्पवयीन मुलीला त्या ठिकाणी सातत्याने टॉन्टिंग करणं, चिडीमारी करणं अशा पद्धतीनं सातत्यानं होत असल्याने त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी दिग्रस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। परंतु ज्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला ती आदिवासी समाजातील असल्यामुळे त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून केली आहे। एवढेच नव्हे तर जेव्हा दिग्रस शहरामध्ये अशा महिलांबाबत अत्याचाराच्या घटना घडतात त्या ठिकाणी जे काही पक्षाचे स्वतःहून नेते म्हणून समजतात त्या महिलेची बाजू न घेता किंवा विद्यार्थ्याची बाजू न घेता त्या ठिकाणी हे प्रकरण कशा पद्धतीनं निपटलं पाहिजे, तडजोड कशा पद्धतीने केली पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी अनेक पत्रकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसून आलं। अशासुद्धा लोकांवर या माध्यमातून कारवाई झाली पाहिजे, त्यांनासुद्धा सहआरोपी करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहे। एवढंच नव्हे तर शाळेमध्ये जात असताना त्या मुलीमध्ये भीती निर्माण झाली, त्या आदिवासी मुलींचं शैक्षणिक नुकसानसुद्धा या ठिकाणी होणार आहे। त्याकरिता पोलीस प्रशासनानं जेव्हा शाळेत सुटण्याची वेळ आणि शाळा भरतेवेळी त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावा ही सुद्धा मागणी आम्ही या माध्यमातून करतो आहे। परवाच्या दिवशी म्हणजेच दिनांक 7 तारखेला आमच्या एका आदिवासी समाजाच्या मुलीवर जे आमची लेक बाळ आहे, जे आमची माता भगिनी आहे, तिच्यासोबत मेहतरपुरा एक ईशानी हार्डवेअरमधून दुकान आहे, त्या दुकानातल्या एका हमालाने त्या मुलीसोबत छेडखानी केली आणि हा प्रथमच नसताना हा 4थ्यांदा घडलेला प्रकार आहे। त्यामुळे मुलीच्या आईने, वडिलांनी आणि घंटीबाबा परिसरातील आम्ही सर्व नागरिक त्या मुलांना समजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी गेलो असता त्यांनी तिथं आमच्यासोबत भानगड उपस्थित केली
त्या कारणाने आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सन्माननीय मुंडे साहेब यांना आम्ही आमची फिर्याद दाखल केली, परंतु आमचा तिथे समाधान झाला नाही. कारण ती मुलगी अनुसूचित जातीची असल्यामुळे जो गुन्हा त्या आरोपीवर लावायला पाहिजे होता तो गुन्हा न लावता त्यांनी थातूरमातूर गुन्हे दाखल करून त्या आरोपीची पाठराखण केली. दिग्रस शहरातील स्वतःला स्वयंघोषित म्हणणारे नेते, काही जे 2-3 समाजकंटक नेते आहे, असा काही प्रकार घडला तर ताबडतोब ते पोलीस स्टेशनला येऊन तो प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. म्हणून या निवेदनाद्वारे सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांना मी विनंती करतो की अशा स्वयंघोषित नेत्यांना पोलीस स्टेशनमध्ये पाय न ठेवू देता त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती, आणि आमच्या मुलीवर जो अन्याय झालेला आहे त्या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न करतील अशी मी विनंती करतो. धन्यवाद. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.